अवैध उत्खनन रोखण्यासाठी जिल्हा अधिकारी करतात रात्रभर काम। भोकर महसूल विभागाकडून मात्र अवैध उत्खनन करण्यास दिवसा मोकळे रान। जिल्ह्यातील अवैध रेती व अवैध मुरुम रोखण्यासाठी जिल्हा अधिकारी रात्रदिवस काम करत धडक कारवाई करत आहेत। मात्र भोकर महसूल प्रशासनाकडून जणू दिवसा मोकळे रान असल्यासारखे भर दिवसा मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन चालू आहे। मुरुम, वाळू तसेच इतर गौण खजिन्यांचे अवैध उत्खनन, साठवणूक व बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी शासनाने कडक धोरण राबविण्याच्या अनुषंगाने महसूल व वन विभागाने 26 नोव्हेंबर 2025 रोजी परिपत्रक प्रसिद्ध केले असताना देखील भोकर महसूल प्रशासन मात्र डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखे बग्ग्याची भूमिका घेत असून भोकर तालुक्यात अनेक ठिकाणी भर दिवसा जुना परवानगीच्या ठिकाणीच कुठलीही नव्याने परवानगी न घेता गणेश एंटरप्राइजेस कंपनीकडून बेंबर शिवारात देखील मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू असून संबंधित तलाठी मंडळ अधिकारी मात्र माहिती कळून सुद्धा जायमोक्यावर न जाता केवळ बग्ग्याची भूमिका घेत असल्याने आता भोकरकडील अवैध उत्खननावर देखील जिल्हा अधिकारी यांनाच लक्ष घालावे लागणार की काय, असा प्रश्न आता सामान्य जनतेला पडलेला आहे। नमस्कार, मी राजेश चंद्रे। शोध न्यूजच्या या शोध मोहिमेमध्ये भोकर तालुक्यातील बेंबर या गावामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत। बेंबर या गावामध्ये महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने या ठिकाणी असं भरमसाठ उत्खनन चालू आहे। या उत्खननाला भर दिवसा या जिल्ह्याचे कलेक्टर रात्रंदिवस अवैध उत्खननावर रेतीवर कारवाया करून त्यांना जेरबंद करण्याचं काम करत असताना भोकर महसूल प्रशासन मात्र या ठिकाणी फक्त बघ्याची भूमिका घेत आहे। या ठिकाणी कुठलीही कारवाई होताना दिसत नाही। भोकरमध्ये कुठल्याही कारवाया होत नाहीत या ठिकाणचे। मग या ठिकाणच्या या उत्खनन माफियांना, मुरुम माफियांना, रेती माफियांना आशीर्वाद कुणाचा? भोकर तालुक्यामध्ये या ठिकाणी परवानगी नसताना आताच या ठिकाणी आम्ही या ठिकाणावरून संबंधित मंडळ अधिकारी यांना फोन कॉल केला। फोन कॉलवरती म्हणले की मी आता सुट्टीवर आहे, मी आज काही येऊ शकत नाही। तहसीलदार साहेबांना 2 वेळा कॉल केला। तहसीलदार साहेबांनी त्यांचा कॉल कट केला, कॉल घेतलेला नाही। आणि फक्त त्यांना माहित आहे, मी तर सांगितलं की आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत, आमची टीम इथे आलेली आहे, या ठिकाणी उत्खनन चालू आहे। तर ते असं बोलले की परवानगी वगैरे काही नाहीये, परंतु उत्खनन चालू आहे। परंतु या ठिकाणी इथल्या प्रशासनाची कसलीही कारवाई नाही। आर्थिक धागेदोरे जुळवून या ठिकाणचं असं सांदरीमध्ये आपण पाहत आहात की या ठिकाणी असं एका माळाच्या कोपऱ्यामध्ये उत्खनन चालू आहे। या उत्खननाला लाखो करोडो रुपयाचा असताना महसूल प्रशासन मात्र मूग गिळून बसलाय। महसूल मंत्र्यांनी सांगितलं की संबंधित ज्या ठिकाणी अवैध उत्खनन वाईक असतील, जे खोदकाम करणारे असतील, जे मुरुम चोर असतील, जे रेती चोर असतील, त्यांच्यावर मोक्का लावण्यात येईल। परंतु प्रशासनाच्या सहकार्याने या ठिकाणचे उत्खननवाले मस्तावलेले आहेत। शासनाचा करोडो रुपयाचा या ठिकाणी आर्थिक चुराडा करून या ठिकाणच्या प्रशासनाची संबंधित तालुक्याचे तहसीलदार असतील किंवा या ठिकाणचे मंडळ अधिकारी असतील, नायब तहसीलदार असतील, सर्वांशी यांचे नाते संबंध जुळवून या ठिकाणचं उत्खनन चालू आहे। बघूया या ठिकाणी जिल्ह्याची जिल्हाधिकारी काय कारवाई करतील, आपण याकडे लक्ष ठेवूया।